नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. वाढत्या उन्हामुळे आपण जसे बेजार होतो तशी आपली जनावरं सुद्धा होतात. त्यांच्या शरीरातली उष्णता वाढते, उष्माघात, अपचन होतं आणि दूध उत्पादनही घटतं. हे सगळं टाळण्यासाठी जनावरांचा गोठा कायम थंड ठेवायला हवा. पण कसा ठेवायचा गोठा थंड, याच्या सोप्या 5 गोष्टी आपण समजून घेऊयात. पहिली गोष्ट म्हणजे जनावरांचा गोठा हवेशीर असायला हवा. त्यासाठी गोठ्याची उंची शक्यतो 10 ते 12 फूट उंच असली पाहिजे, जेणेकरून गोठ्यातली गरम हवा वर राहून थंड हवा गोठ्यात फिरेल. यासोबत गोठ्याची दिशा सुद्धा दक्षिण उत्तर दिशेने असायला हवी, म्हणजेच थेट ऊन आत येत नाही. आणि गोठ्याच्या बाजूच्या भिंती शक्यतो मोकळ्या असायला हव्या किंवा त्यांना पडदे लावायचे. त्यामुळे गोठ्यातील हवा खेळती राहायला मदत होईल. पण आपल्याकडे सहसा गोठा हा पत्र्याचा असतो आणि पत्रा तर उन्हामध्ये भरपूर तापतो. मग तो तापू नये म्हणून काय करायचं, तर इथे येते दुसरी गोष्ट, ते म्हणजे आच्छादन. पत्र्याच्या गोठ्यावर पराटा, कडबा किंवा इतर झाडांचा पालापाचोळा अंथरायचा. त्यामुळे गोठ्यातलं तापमान नियंत्रित होण्यासाठी मदत होते. यासोबत येते तिसरी गोष्ट, ते म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पांढरा रंग उन्हाला परावर्तित करतो. त्यामुळे गोठ्याच्या छताच्या पत्र्याला वरच्या बाजूने पांढरा रंग द्यायचा आहे, तर खालच्या बाजूने काळा. त्यामुळे सुद्धा गोठ्यातील उष्णता कमी राहण्यासाठी मदत होते. बरं, एवढं सगळं केलं तरी उन्हाच्या झळांचा जनावरांना त्रास होतो. त्यामुळे ही चौथी गोष्ट महत्त्वाची आहे, ते म्हणजे गोठ्यामध्ये पाण्याने ओले केलेले गोणपाटाचे पडदे लावायचे. त्यामुळे गोठ्यांमध्ये थंड हवा राहते. आणि जर गोठा बंदिस्त स्वरूपाचा असेल तर गोठ्यामध्ये पंखे, कूलर किंवा फॉगर्स बसवायचे. यानंतर 5वी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोठ्यामध्ये जनावरांना सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी पाण्याची व्यवस्था करायची आणि दिवसभर जनावरांना स्वच्छ आणि थंड पाणी पिण्यासाठी ठेवायचं आहे. त्यासाठी पाण्याची टाकी सुद्धा सावलीत ठेवायची आहे. त्यामुळे जनावरं भरपूर पाणी पितील. शिवाय गोठ्यातलं मलमूत्र वेळोवेळी साफ करून घ्यायचं आहे, जेणेकरून अमोनिया गॅस तयार होणार नाही, उष्णता वाढणार नाही आणि गोठा थंड राहील. हे सर्व झालं गोठ्याच्या बाबतीत. पण काही जनावरं मुक्तसंचार पद्धतीच्या गोठ्यात असतात. त्यामुळे त्यांच्या अवतीभोवती सावली देणारी झाडं असावीत आणि जनावरांना सुद्धा थंड हवेच्या ठिकाणी गडद सावलीमध्ये उभं करायचंय. तसंच जनावरांच्या शरीरावरून दिवसातून 2 ते 3 वेळा थंड पाणी फवारायचंय. जनावर उन्हातून आल्यावर त्यांना लगेच भरपूर पाणी न देता हळूहळू द्यायचंय. अशा प्रकारे गोठ्याचं व्यवस्थापन केलं तर आपण जनावरांवर होणारा उन्हाचा ताण नक्कीच कमी करू शकतो आणि त्यांचं आरोग्य राखू शकतो. आणि यामुळे उत्पादनही कमी होत नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.